चांगली सवय आहे, सकाळी सकाळी उठायची हो. कारण आमच्या चाळीत एकच सार्वजनिक संडास आहे. सकाळी सकाळी हाऊसफुल गर्दी, पण दुर्दैवाने सगळी चाळच पहाटे पहाटे उठत्या. आमचं दामू अण्णा रांगेत पेपर वाचतात, म्हणे रांगेत उभं राहिल्यावर दुसरीकडे मन रमवावं. मी आपला लहान म्हणून रांगेत घुसायचा प्रयत्न करतोय, सगळी मला झुरळागत बाहेर टाकते. बराच वेळ झाला तो गोविंदा काय बाहेर आला नव्हता. रामराव चिडून म्हटलं, गोविंदा आत काय किरणामालाची यादी करत बसलास का काय? दुसरा म्हटला, नाही हो, स्तोत्र म्हणत असेल. तिसरा म्हटला, दाढ ठोठवा, बिचाऱ्याला काम करून झोप लागली असेल. मी म्हटलं, मी दाढ ठोठवणार. मला वाटलं तेवढंच पुढे जायला मिळेल, पण काय हो, तसं रामरावांनी मला जागीच दाबला. रामराव म्हटलं, हे खेड्यात बरं आहे, हॉल वर इजा वर. म्हणजे काय, एखादं मैदान बघायचं आणि चौकार षटकार ठोकायचं. म्हणजे काय, ते IPL गा चेअर घालून चिरमुळे घेऊन नाचलेत नाहीत. इतक्यात आमचं मनी आलं. ते खोकलं, हाक्षी, ते खोकलं, ते शिंकलं, हाक्षी, ते घसा काकरलं. म्हणतंय कसं, काल रात्रीपासून ताप आलाय, पोट पण बिघडलंय व. इतक्यात रामराव म्हटलं, अरे पोट बिघडलंय तर जायचं नाहीस काय दवाखान्यात? ते म्हटलं, मला जरा लवकर जाऊ द्यावं, घाईची लागलीये. गणपतराव म्हणतात कसं, नाही मनिया नाही, दुसऱ्या कुठल्या पण रांगेत लाड चालतील, पण या रांगेत लाड नाहीत. म्हणते कसं, मला स्वाईन फ्लू झालाय. एवढं म्हणायचं अवकाश सगळी तांबे घेऊन पळत सुटली. आतलं गोविंदराव सुद्धा विजेच्या वेगानं पळत सुटलं, पण त्यांचा तांब्या तिथेच राहिला. मग मन्या आयटीत गेलं. काम करून आल्यावर म्हणते कसं, कशी गंमत केली, नाद करायचा नाही. सगळी म्हणाली, मला कसं सुचलं नाही.